नाशिकच्या लखमापूर गावामध्ये नववधूने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचं समोर आलं। या घटनेनं गावात खळबळ माजली आहे। नववधू सासरच्या लोकांना जेवणात गुंगीचं औषध टाकून दागिने घेऊन पसार झाली। या प्रकरणामध्ये सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। खैर या महागड्या जातीच्या लाकडासह तस्करांना वनविभागानं पालघरच्या चारोटी टोलनाक्याजवळ अटक केली। गुजरातमध्ये बेकायदा जंगलतोड करून लाकूड महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणलं जात होतं। कासा वनविभागानं ही कारवाई केली आहे। कारवाईत तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय। उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीचे बोगस दस्तावेज बनवून 4 लाखांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं। उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणामध्ये आरोपीला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। इंदापुरातील 100 फुटी रोड परिसरातील स्मशानभूमीसमोर 2 गाड्यांची धडक झाली आणि अतिशय किरकोळ कारणावरून वाद चिघळला। वाद इतका टोकाला गेला की 2 गट एकमेकांवर तुटून पडले। अपघातात एका युवकाला किरकोळ दुखापत झाली आहे। प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करतायत। जालन्यामध्ये कौटुंबिक वादातून भावानं आपल्या भावजाईवर संशय घेत शिवीगाळ केली आणि कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला देखील केल्याची धक्कादायक घटना समोर आली। घनसावंगी तालुक्यातील भोगगाव इथे ही घटना घडली। या प्रकरणात तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। आरोपीला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। धुळ्यातील 40गाव रोड परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणामध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली। कारवाईमध्ये 96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावतीच्या नागपुरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे। पोलिसांनी अवघ्या 3 तासांमध्ये घटनेचा उलगडा करत पेट्रोल पंपच्या मॅनेजरनेच दरोड्याचा कट रचल्याचं उघडकीस आणलं। या प्रकरणामध्ये मॅनेजरसह 5 जणांना अटक झाली आहे। लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची घटना घडली आहे। घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। शासकीय निवासस्थानी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र घटनेचं कारण अजून समोर आलं नाही। कर्नाटकच्या दावणगेरेमध्ये धक्कादायक घटना घडली। एका खासगी बसमध्ये महिलेवर तिच्या मुलांसमोर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। पुण्याच्या चाकणमध्ये कंपनीतील भंगारासाठी खंडणी मागितल्याचं समोर आलं। या प्रकरणामध्ये 3 जणांना चाकण पोलिसांनी अटक केली आणि इतर 2 ते 3 संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय।